पुण्यातील शाहू वसाहतीतील रहिवाशांचा काही महिन्यांपासून संताप वाढत होता। नागरिकांचा असा आरोप होता की शासनाच्या नावाखाली लादण्यात आलेल्या SRA प्रकल्पामुळे त्यांचे हक्क, घरे आणि सुरक्षित भविष्य धोक्यात येत आहे। तसेच प्रकल्पासाठी त्यांच्या संमतीशिवाय निर्णय घेतले जात होते आणि काही मोजक्या व्यक्तींना लाभ मिळत होता। विकास हवा आहे, पण तो लोकशाही मार्गाने, पारदर्शकतेने आणि आमच्या संमतीने व्हावा, असे रहिवाशांचे म्हणणे होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना नागरिकांनी त्यांना भेटून आपली व्यथा मांडली। महिलांनी खास मागणी केली की शिंदे साहेब हा प्रकल्प ओवाळणी म्हणून रद्द करा। तत्काळ शिंदेंनी SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार खडके यांना फोन करून प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आणि शासनाच्या निर्णय प्रक्रियेत जनतेचा आवाज ऐकला जात असल्याचा विश्वास पुन्हा दृढ झाला। शाहू वसाहत बचाव नागरिक कृती समितीचे मत, हा निर्णय आमच्यासाठी दिलासादायक आहे। आमचा लढा लोकशाही मार्गाने सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकहिताचा विजय केला आहे, असे समितीचे प्रतिनिधींनी सांगितले। आम्हाला हे सारे नको, ते लोक तिथे येतात, शिंदे येतात, तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला हे सारे नको। ये सर आम्ही पर्वती निवेदन तुम्हाला म्हणजे तिथे पुनर्विकास ऐका ना सर, नको आहे आम्हाला हे सारे। आमची घरं पक्क्या स्वरूपाची आहेत। 100% पक्के स्वरूपाची, एक मिनिट आला, 100% पक्के स्वरूपाची घर असताना सुद्धा तिथं विकासाच्या फायद्यासाठी एक मिनिट साधारण तुम्हाला म्हणजे SRA स्कीममध्ये जायचं नाही SRA कॅन्सल करायचं। मी स्वतः सांगतो, खडके आहे ना तो, सतीश खडके, फोन लावलं सर। एक मिनिट सर, एक मिनिट थांबा थांबा, एक मिनिट आवाज करू नका। हॅलो, खडके इथं शाहू वसाहत परिसरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे। त्यांच्यावर काहीतरी अन्यायकारक SRA प्रकल्प लादलेला आहे। तर ताबडतोब कोण तुमचे लीडर कोण आहेत? नितीन सांगवे, कार्तिक डमडेरे, नितीन सांगवे, कार्तिक डमडेरे येतील। तो जोर जबरदस्तीने कुणी तिथे जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा, ताबडतोब स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिगार पुढे जाणार नाही। लोकांना नको असेल तर रद्द करा, ताबडतोब स्थगिती द्या।